शिवाडीच्या एक्झॅक्ट मागे आपला रामशेष किल्ला. नकाशाचं अवलोकन करा व्यवस्थित. बिळ दिसतं, त्या बिळातून आपल्याला ते शिवलिंग दिसतं. म्हणजे दसरागार नसणार तिथं, बहुतेक धान्य कोठार असेल. ते एक टाकं भरेल, त्याच्यानंतर दुसरं टाकं भरेल, तिसरं टाकं भरेल, अशा पद्धतीने. जय शिवराय मित्रांनो, आपण एक नवीन प्रयत्न करतोय की आपल्या शिवरायांचे जे गडकोटे आणि जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत चर्चेतून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर या प्रयत्नांना यश लाभो ही आई जगदंबा चरणी प्रार्थना. तर आपण आज ज्या किल्ल्याची माहिती घेणार आहोत, म्हणजे थोडं चर्चासत्र घेणार आहोत, तो आहे आपला रामशेष किल्ला, जो नाशिकपासनं अवघ्या 15 ते 17 किलोमीटर अंतरावर आहे. आपण सर्वात पहिले जी अभिजित भाऊंबरोबर मोहीम घेतली होती तर ती होती रामशेष किल्ल्याची. तर रामशेष किल्ल्याला जर यायचं असेल तुम्हाला तर यायला अभिजित भाऊ सोपं आहे एकदम. नाशिकवरनं तुम्ही आशेवाडीला या आणि आशेवाडीवरनं आपण रामशेषची चढाई चालू करू शकता. अभिजित भाऊ, याच्या वाहनतळाविषयी थोडंसं. म्हणजे खाली पार्किंग आपल्याला नाशिकवरनं आल्याच्या नंतर एक आशेवाडी गाव आहे, 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आशेवाडीच्या एक्झॅक्ट मागे आपला रामशेष किल्ला वसलेला आहे आणि रामशेष किल्ल्याच्या पायथ्याशीच मोठ्या आकाराची पार्किंग आहे. तिथं आपल्याला मोठ्या गाडीसाठी 20 रुपये आणि छोट्या गाडीसाठी 10 रुपये एकदम कमी प्रमाणात शुल्क आकारले जातं. तुम्हाला जर पाणी वगैरे लागत असेल तर आपण तिथून घेऊ शकता. तिथं हॉटेल पण आहे आणि पार्किंगची पण सोय आहे. अशा पद्धतीने आपण त्या रामशेषची चढाई चालू करतो. रामशेषची चढाई करताना आपल्याला थोडं वरती चढून गेलो की लगेच तिथं आपल्याला मॅप्स वगैरे दिसतात. बरोबर. म्हणजे किल्ल्याची पूर्णपणे माहिती आपल्याला दिसते तिथं. किल्ल्यात कुठं काय बघायचंय आणि किल्ल्यावर कोणते काही पॉइंट्स कुठं आहे, कुठं राम मंदिर आहे, कुठं शिवलिंग आहे, कुठं दरवाजा आहे, या सर्व गोष्टी आपल्याला त्या मॅप्सवर दिसतात. आपण तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा त्या नकाशाचं अवलोकन करा व्यवस्थित. तुम्हाला सर्व समजेल की आपल्याला वर गेल्यानंतर कुठले कुठले गोष्टी बघायच्या आहे, आपल्याला कुठल्या कुठल्या स्थळी जायचंय, कोणत्या भागात काय, या सर्व गोष्टी आपल्याला त्या मॅपमध्ये दिसतात. म्हणजे एक 95% आपल्याला ते बोर्ड मॅपिंग बघितल्यानंतरच पूर्ण गड किल्ल्याची आयडिया तिथं 100% येऊन जाते. आणि तिथून पुढे आपण वाटचाल करतो किल्ल्यासाठी. किल्ल्याचा आपला रामशेष किल्ल्याचा जो काही रस्ता आहे, पुरातत्व कालाने खूप छान ठेवण ठेवलेली आहे. रस्ता खूपच सुंदर आहे. आपल्याला वाटतच नाहीये की आपण एखादा डोंगर चढतोय. किती पण प्रयत्न केला, म्हणजे किती पण आपण पटपट चढलो तरी दम कमीच लागतो. थोडीशी ठेवण चांगली त्या रस्त्याची, पायऱ्या जरी नाहीये परंतु जास्त काही त्रास नाही होत. आपण वर चढून गेल्यानंतर पहिल्यांदा जे पोहोचतो तर ते आपण शिवलिंगापाशी पोहोचतो. आणि हेच शिवलिंग आपल्याला वर एक चोर दरवाजा आहे, म्हणजे जो ज्या दरवाजातून खाली बघितल्यानंतर ते दरवाजात मध्ये गेल्यानंतर खाली एक आपल्याला बिळ दिसतं, त्या बिळातून आपल्याला ते शिवलिंग दिसतं. म्हणजे त्या शिवलिंगापाशी आपण पोहोचल्यानंतर तिथं दर्शन घेऊ शकतो. एक्झॅक्टली त्या शिवलिंगाची बनावट अशी आहे का, आपण जिथं पहिल्यांदा गेलो होतो, माझा फर्स्ट टाइम होता. शिवलिंग अशा ठिकाणी आहे का ते डोंगरात एक गुहा तयार केलेली आहे आणि त्या गुहेत शिवलिंग आहे. तर नवीन कोणी जातं तिथं तर त्याला फक्त वाटतं शिवलिंगाचे, पण एक्झॅक्ट त्या शिवलिंगाच्या वर एक होल आहे. ते त्यावेळेस बहुतेक त्यांना शत्रूवर मारा करण्यासाठी, माझ्या मते ते जे होल आहे ते एक खालून जर कोणी शत्रू येत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जे ते होल तयार केलेलं असेल. कदाचित तिथून दर्शन सुद्धा घेता येत असेल त्या शिवलिंगाचं. आणि अशा पद्धतीने त्याची एक ठेवण आहे. आपण पुढे गेल्यानंतर अजून तो बघूच, त्या दरवाजाविषयी चर्चा करूच. त्या शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर आपण जर राम मंदिराच्या दिशेने पुढे चाललो तर राम मंदिराच्या म्हणजे उत्तर बाजूने त्या राम मंदिराच्या भिंतीवर एक आपल्याला हे कोरलेलं आहे, शिलालेख कोरलेला आहे. त्या शिलालेखावर काय लिहिलेलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्या शिलालेखावर लिहिलेलं आहे. हे मी 2-3 ठिकाणी वाचलं. तो शिलालेख वाचता येत नाही, परंतु शिलालेखावर जे लिहिलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिलेलं आहे. हे बहुतेक ठिकाणी वाचलेलं आहे मी. अभिभाव, आपण व्हिडिओमध्ये पण तो शिलालेख दाखवलेला आहे.
फार म्हणजे प्रयत्न केला आपण. तो शिलालेख आपण गुगलला लेन्सला टाकून बघितला, पण मग त्याच्यावरचे अक्षर एक 60% पूर्ण मिटलेले. पण तो शिलालेख आताही आपण जातो किंवा तुम्ही जाल, मी तो वाचण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं असं लिहिलेलं होतं की काही छत्रपती शिवाजी महाराज, आता हे कसं आपल्या म्हणजे तोंडवळणी शब्द आहे, तर ते पुढचे शब्द वाचता येत नाही, पण शिवाजी महाराजांची जी हे म्हणजे शिवाजी महाराजांविषयी काहीतरी असं विशेष काहीतरी असं लिहिलेलं आहे तिथं. अशा पद्धतीने तो शिलालेख आहे. त्यानंतर आपण रामशेषच्या ज्या मंदिरात जातो, ते राम मंदिर आहे तिथं. राम मंदिर आपण म्हणतो, रामशेषला रामशेष नाव का बरं आहे? अच्छा, रामशेषला रामशेष का बरं नाव आहे? तर त्याविषयीची आख्यायिका आहे की ज्या वेळेस राम जे वनवासात आले होते, ज्यावेळेस राम वनवासात आले होते, तर त्यावेळेस रामाने या किल्ल्यावरती आपलं हे केलं होतं, वास्तव्य केलं होतं. एक रात्रीसाठी वास्तव्य केलं होतं आणि ते वास्तव्य केल्यामुळे या किल्ल्याला रामशेष नाव पडलेलं आहे. आता शेज म्हणजे काय? तर वास्तव्य करणे, थोडक्यात तिथं मुक्काम करणे, शेजचा असा अर्थ होतो. आणि राम असा रामशेष नाव या किल्ल्याला पडलं होतं. तर या राम मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो. तिथं दर्शन झाल्यानंतर राम मंदिराच्या शेजारीच एक तळ आहे. आता या तळ्याची आख्यायिका आहे, खूप छान आख्यायिका आहे. मी जे वाचलंय त्या हिशोबाने त्या तळ्यात ज्या आपल्या किल्ल्यावर म्हणजे आपल्या सैन्याचं जे रक्त सांडलेलं आहे, तर त्या रक्तापासून ते रक्त त्या पाण्यामध्ये उतरतं, अशी आख्यायिका आहे. म्हणजे तुम्ही जर ते पाणी प्यायला जाल तर इतकं चवदार पाणी आहे आणि कुठल्याही प्रकारे काही त्रास नाही, काही नाही. आणि 24 तास कधी पण जा तुम्ही, 12 माही जा तिथं, पूर्ण उन्हाळा असू द्या तरी तुम्हाला ते पाणी प्यायला भेटेल तिथं. आणि तेवढंच पाणी असतं, पाणी कमी पण नाही होत, पाणी कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही. आणि पाण्याचं टेम्परेचर एकदम अतिशय थंड 24 तास, आणि उन्हाळ्यात सुद्धा थंड पाणी असतं. आपण मध्ये दर्शनाला गेलो, तिथले जे साधू बाबा होते त्यांनी आपल्याला ही पूर्ण माहिती दिली त्यांनी, आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण ती प्रदर्शित पण केली. जर तुम्ही रामशेषचा व्हिडिओ बघितला नसेल आपला, तर आय बटन प्रेस करा, तुम्हाला रामशेष किल्ल्याचा व्हिडिओ नक्कीच बघायला मिळेल. त्या साधू बाबांनी आपल्याला पूर्णपणे माहिती दिली. त्यांनी सांगितलं होतं की कशा कशा गोष्टी घडलेल्या आहे आणि कसं कसं हे तळ तयार झालेलं आहे, याच्यात पाणी कसं असतं. राम मंदिरापासून ज्या वेळेस आपण पुढे सरकतो, तर पहिला एक पडक्या अवस्थेत आपल्याला एक महादरवाजा लागतो. आता बहुतेक जण म्हणतील की तो दरवाजा नाहीये, नुसते पडलेले काही अवशेष आहे. तर तिथं तो दरवाजा होता. पडलेल्या अवस्थेत आपण बघू शकतो की दोन्ही बाजूने स्तंभ उभे आहेत तिथं, आणि वरचा जो पोर्शन आहे पूर्ण पडलेला आहे तिथं. आपण त्या दरवाजातून वरती जातोच तर आपल्याला समोरच्याच बाजूला उतरण्यासाठी पायऱ्या आहे. हो, नक्की. तर तिथं एक टेळणी बुरुज आहे. त्या टेळणी बुरुजावर आपण जाऊ शकतो. कदाचित तिथं मला तरी वाटतं शस्त्रागार नसणार, तिथं बहुतेक धान्य कोठार असेल ते. कारण धान्य कोठार कशा हिशोबाने, आता शस्त्रागार हे किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने राहू शकत नाही, कारण कोणी पण लगेच तोफा लावून आणि उडवू शकतं ते. तर अशा हिशोबाने ते धान्य कोठार असू शकतं. असं म्हणजे घोडे वगैरे लावण्यासाठी तर तो काही प्रकार नव्हता तिथे, कारण ती वरती जाण्याचा काही हिशोबच येत नाही तो. तर मग ते कदाचित धान्य कोठार असू शकतं, या हिशोबाने आहे ते. तिथून वरती आल्यानंतर समोरच्या बाजूला आपल्याला एक ध्वजस्तंभ दिसतो, जो आत्ता निर्माण झालेला आहे. कदाचित दक्षिण बाजूला आहे तो ध्वजस्तंभ. त्या ध्वजस्तंभापाशी उभं राहिल्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूला पांडवलेणं दिसतं, चामरलेणं दिसतं. याचे सुद्धा व्हिडिओ आपण टाकलेले तुम्ही बघू शकता. या दोन्ही पण लेण्या ज्या आहे नाशिकमध्ये प्रसिद्ध लेण्या आहे. आता विशेष म्हणजे पांडवलेणी म्हणजे हे बुद्ध लेणी आहेत, पण त्यांचं नाव पांडवलेणी पडलेलं आहे. ऍक्च्युली जर सांगायचं झालं तर पांडवलेणी, पांडवांचा कुठलाही इतिहास नाहीये तिथं. बुद्ध लेणी आहेत त्या, पण नाव पडून गेलेलं आहे की पांडवलेणी. सविस्तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये पांडवलेणी आणि याचा अपभ्रंश काय काय झालेला आहे पूर्णपणे आपण तसा पांडवांचा कुठलाही इतिहास नाहीये तिथं दिलेली. त्याच्यानंतर चामरलेणी, तर चामरलेण्याचा आपण व्हिडिओ बघा, पूर्णपणे माहिती दिलेली आहे अशा हिशोबाने. तर हे दोन आपल्याला तिथून हे लेणे दिसतात. आणि आपण परत मागच्या बाजूला चालायला सुरुवात केली
तर मागच्या बाजूला परत आपण मेन दरवाजापाशी येतो आणि तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा लागतो तो चुन्याचा घाणा. चुन्याचा घाणा लागतो, मोठा घाणा आहे तिथं. जास्त काही आख्यायिका माहिती नाही चुन्याच्या घाण्याची मला. चुन्याच्या घाण्याच्या शेजारीच मी तुम्हाला जो बोललो होतो मागे की पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपल्याला एक 10-12 पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपल्याला तिथं एक होल दिसतं, ज्या होलातून आपल्याला खालचं शिवलिंग दिसतं. सहसा तिथं उभं राहिल्याच्या नंतर तो दरवाजा तर पटकन त्याची आयडिया येतच नाही. एक कातळात कोरलेल्या पायऱ्या आहे, 10 ते 12 पायऱ्या आहे आणि खोलगट भाग तयार केलेला आहे त्या ठिकाणी. आणि एक त्यावेळेसचा कमानीचा दरवाजा केलेला आहे. तो दरवाजा ओपन केल्याच्या नंतरून जागीच ती गुहेच्या वर विशेष म्हणायचं म्हणजे तो दरवाजा अजून सुद्धा सुस्थितीत आहे. हो, 100% चांगल्या स्थितीत आहे. कातळ पायऱ्या सुद्धा व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित, सगळ्या व्यवस्थित पायऱ्या. आणि त्या कातळ पायऱ्यांतून त्या दरवाजातून पुढे चढून गेल्यानंतर एक पोर्च लागतो की वरती चढून जावं लागतं तिथं. त्याच ठिकाणी मी पडलो, त्याच ठिकाणी तुम्ही पडले पण होते. कॅमेरा घेऊन आपली त्या ठिकाणाहून कदाचित खालून येणाऱ्या सैन्यावर का म्हणा की आक्रमण करता येईल अशी काहीतरी व्यवस्था आहे तिथे. म्हणजे दोराच्या साह्याने सुद्धा उतरता येईल तिथून, अशी पण व्यवस्था आहे. कदाचित सैन्य जर वरती आलं तर तिथून उतरून आणि त्या सैन्याला गाठता येईल आणि अशी व्यवस्था मला तरी वाटते तिथं. आणि तेवढाच पॉइंट आहे का शत्रूला चढण्यासाठी जागा तीच आहे. बाकी रामशेज किल्ला चारी साईडने कातळ उभं कातळ चढण्यासाठी कुठंच जागा नाहीये तिथे. त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेस त्या दरवाजातून मागे येतो तर तिथं एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त बसवलेली आहे, जी पंचवटीतील एका मंडळाने बसवलेली आहे. छान मूर्त आहे. आपण तिथं दर्शन घ्या. आणि त्याच नंतर आपल्याला पुढे गेल्यानंतर 5 पाण्याचे टाके लागतात. एक बाजूला आहे, एक बाजूला आहे आणि तिथं 5 आहे. असे 5 पाण्याचे टाके लागतात. आता या 5 पाण्याच्या टाक्यांची जी रचना आहे, अभिभाऊ आपण बऱ्याचशा गाड्यांवर जातो. आपण आचलावर बघितली होती, आपण आता जो याच्यावर गेलो मेसनावर सुद्धा बघितली होती. बऱ्याचशा किल्ल्यांवर ज्या पाण्याच्या टाक्यांची जी पद्धत आहे ती एक टाकं भरेल, त्याच्यानंतर दुसरं टाकं भरेल, तिसरं टाकं भरेल, अशा पद्धतीने. म्हणजे त्या काळात सुद्धा या गोष्टी खूप प्रचलित होत्या. म्हणजे त्या काळाचं स्ट्रक्चर आहे का जे आता आपण वापरतोय की एका आड एक आता सुद्धा वापरलं जातं. आमचं दोघांचं संभाषण झालं होतं त्यावेळेस मी भाऊला पण सांगितलं होतं एकदम मोकळ्या भाषेत का भाऊ त्यावेळेसचं महाराजांच्या काळातलं वॉटर प्युरिफायर पाणी प्युरिफाय पण होत असेल 100%, असं होऊ शकतं. रचना तशीच आहे. आणि त्याच पाण्याच्या टाक्यापासून एक लाईन पाट तयार केलेला होता की जे मोठं पाण्याचं टाकं होतं त्याच्या शेजारी तळ्या टाईप होतं. ओव्हरफ्लो साठी लाईन काढून दिलेली आणि ते पण भरेल अशा हिशोबाने त्याची ठेवण केलेली होती. तर ते झाल्यानंतर आपण वर जर सरकलो तर देवी मंदिर लागतं. देवीच्या मंदिरात एक खूप छान लेख लिहिलेला आहे तिथं. आठवतो अभिभाऊ तुम्हाला? हुशार लोक देवीच्या माथ्याला कुंकू लावत नाही. 100%. खूप छान लेख येतो. म्हणजे ज्याला अक्कल आहे तो समजेल की त्याला काय करायचंय इथं. त्या देवीचं दर्शन घ्या. देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर आता देवी मंदिराची काही आख्यायिका वगैरे काही सापडत नाही. मला पण काही वाचण्यात आली नाही तशी की देवी मंदिर कधीच आहे काय आणि बांधकाम आत्ताचं वाटतं ते. पण तिथं थोड्या अंशी तटबंदी आहे. जुनी तटबंदी आपल्याला तिथं दगड दिसतात की ते दगड जुन्या तटबंदीतले आहे. अशा पद्धतीने त्या देवी मंदिराची थोडीशी रचना आहे. पहिल्यांदा आपण रामशेजला गेलो होतो. रामशेज आपण तिथपर्यंतच गेलो फक्त. आणि मे बी 1.5 वर्षापूर्वी हिवाळ्याचा सीझन चालू होता, गवत वाढलेलं होतं. तर त्यानंतरून एक कमेंट्स आले होते आपल्याला का तिथं चोर दरवाजा आपल्याकडनं राहून गेला. तर त्या चोर दरवाजाची हिस्ट्री म्हणजे तर त्या चोर दरवाजाची एक इन्सिडेंट झालेला आहे आपल्या बरोबर. मागच्या साईडला आपण किल्ला केलेला होता. ऍक्च्युली तो चोर दरवाजा आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो 2 जण पूर्ण याच्यावर सापडत फिरत होतो. चोर दरवाजा आम्हाला सापडलाच नाही. अक्षरशः पूर्ण त्याचा परिसर पिंजून काढला. परंतु त्या चोर दरवाजासाठी फक्त एवढी जागा आहे, कदाचित 2 बाय 2ची. त्याच्यातून खाली जावं लागतं आणि मग त्या चोर दरवाजाकडे निघतं. आम्ही नंतर देहरगडला गेलो होतो, थोडंसं प्रिपरेशन केलं.
देरगडची, कारण देरगड हा रामशेष किल्ल्याच्या बाजूलाच आहे, जास्त काही अंतर नाही, एक 2-3 किलोमीटर अंतर आहे. 3 किलोमीटरचं अंतर आहे. तर त्या देरगडहून मोहीम उरकून आणि आम्ही परत रामशेष चढलो, रामशेष चढून गेलो आणि आपण त्यात चोर दरवाजात गेलो होतो. याचा अर्थ असा पण नाही का देहरगड फार सोपा होता. देहरगड आपल्याला एक 70-75% हरिहर सारखी चढाई आहे देहरगड. देहरगडला ऍक्च्युली अंगावर जास्त आहे, पायऱ्या चढून गेलो तो ती पूर्ण मोहीम केली आम्ही आणि ती मोहीम उरकून आणि नंतर परत आम्ही रामशेष किल्ला आहे त्याची चढाई केली. कशासाठी? तर आम्हाला हाच चोर दरवाजा बघायचा होता जो आमचा मागच्या वेळेस सुटलेला होता. म्हणजे ज्यावेळेस आम्ही रामशेषचा व्हिडिओ बनवला त्यावेळेस आम्हाला तो बघायलाच मिळाला नव्हता, कारण त्याचं प्रिपरेशनच नव्हतं, माहितीच नव्हतं आम्हाला की तिथं, माहिती म्हणजे ऍक्च्युली सापडत नव्हता तो की तिथं चोर दरवाजा, गवत वाढलेलं होतं आणि जागा छोटी होती त्याची. आणि तो चोर दरवाजा माझ्या मते जो नाशिक गुजरात व्यापारी वाटे, त्या व्यापारी वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कदाचित त्याचा वापर होत असेल. देहरगड सुद्धा हा व्यापारी वाटेवर लक्ष ठेवणारा किल्ला आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी व्यापारी वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी त्या काळात किल्ले होते. म्हणजे व्यापारी वाटा किती महत्वाच्या होत्या हे सुद्धा तेवढंच लक्षात घेण्यासारखं आहे आपल्या. तो जो चोर दरवाजा आहे तो बघून झाल्यानंतर आपण पुढं जर सरकलं तर पुढे गेल्यानंतर आपल्याला वरती महालाचे अवशेष दिसतात. त्याच्याच बॅक साईडला किल्लेदार वाडा दिसतो. किल्लेदाराचा वाडा दिसतो. किल्लेदार वाड्यामध्ये ते जे दगड पडलेले, म्हणजे तिथं आता बऱ्याचशा तिथं पाट्या लावलेल्या आहेत, पूर्ण पाट्या लावलेल्या आहे का कुठं काय आपण बघू शकतो. त्या पाट्यांच्या हिशोबाने किल्लेदार वाड्यापाशी सुद्धा पाटी लावलेली आहे का हा किल्लेदाराचा वाडा होता. आणि तिथं आजूबाजूला वेगवेगळ्या वस्त्यांचे सुद्धा घरं आहे. तिथे असे एकावर एक ते लिंगूरच्या टाईप दगड रचून ठेवलेले. म्हणजे तिथं गेल्याच्या नंतर फार मोठं स्ट्रक्चर आहे ते, त्या काळात फार भरभराटीचं असू शकतो. ज्या वेळेस किल्ला जागता होता त्यावेळेस त्या किल्ल्याची काहीतरी वेगळंच एक श्रीनगर नाटावं आणि ती खूप सुंदर दिसावी असं त्या किल्ल्याचं काहीतरी रूप असेल त्या काळामधलं. कारण सगळे ज्या वेळेस किल्ला भरभराटीला असेल, सैन्य असेल, तिथं राहणारे लोक, तिथले ते आवरासावर करणारे मजदूर, स्त्रिया, सर्व गोष्टी काही त्या किल्ल्यावर असतील त्यावेळेस खरंच एक सुंदर स्त्रीप्रमाणे तो किल्ला दिसत असेल. त्या किल्लेदार वाड्याच्या बाजूला जर आपण टोकाला जर गेलो तर पूर्ण तटबंदी दिसते. तिथं अजून पण ती तटबंदी शाबूत. तिथं आपल्याला 2-3 टाके पण पाण्याचे बघायला मिळतात. नाही, 4 का 5 टाके आणि ते मोठे टाके येते पेट्रोलच्या साईडने दिसतात. म्हणजे उत्तर बाजूला, आपण दक्षिण नाही उत्तर बाजूला ते पाण्याचे टाके, म्हणजे त्या किल्लेदार वाड्याच्या मागच्याच बाजूला आपल्याला पाण्याचे टाके बघायला मिळतात. अशा पद्धतीने या किल्ल्याची जी सगळी रचना आहे ती आपल्या पुढे मांडली आम्ही. आता आपण या किल्ल्याचा जरा इतिहास बघूया. या किल्ल्याचा इतिहास जर बघायला गेलो भाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला जास्त चर्चेत आला. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे निधन आहे ते 3 एप्रिल 1680 साली झालं आणि त्यानंतर जो औरंगजेब आहे दिल्लीचा बादशाह तो दख्खनवर चालून आला होता. आता दख्खन म्हणजे काय तर महाराष्ट्राला त्यावेळेस दख्खन मानायचे. तर दख्खनवर चालून आला आणि त्याने जी सभा भरवली तर त्या मीटिंग मध्ये, थोडक्यात मीटिंग ती त्यांची, तर मीटिंग मध्ये सोप्या भाषेमध्ये मीटिंग मध्ये त्यांनी विचारणा केली का या मराठ्यांचा जीव कशामध्ये. बरोबर. तर मराठ्यांचा जीव ऑब्व्हियसली आपल्या किल्ल्यांमध्येच होता. महाराष्ट्रामध्ये एवढे किल्ले 300-350 किल्ले, या 350 किल्ल्यांमध्ये ऑब्व्हियसली मराठ्यांचा जीव आहे हे त्यांच्या लगेच लक्षात आलं. पण त्यांनी त्यामध्ये किल्ला निवडला की आपल्याला कोणता किल्ला घेतला पाहिजे आपण त्या काळामध्ये. तर कोणता किल्ला होता? भौगोलिकरित्या किल्ला छोटा आणि त्या किल्ल्यावर किल्लेदार आणि कमीत कमी सैन्य असलेला आपला नाशिक प्रांतातला रामशेष किल्ला त्यांनी पहिला निवडला. या रामशेष किल्ल्याला म्हणजेच या नाशिक प्रांतामध्ये जे सर्व किल्ले ते घ्यायसाठी बादशाने शहाबुद्दीन फिरोजजंगला पाठवलं होतं. हो.
या शहाबुद्दीन फिरोजजंग याला ज्या वेळेस नाशिकच्या मोहिमेवर पाठवलं तर त्यांनी सगळ्यात पहिले रामशेष किल्ल्याची निवड केली. कारण हा किल्ला छोटा आहे, तुम्ही जर वर चढून जाल तर अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासात आपण वरती गडमाथ्यापर्यंत जातो आपण. एवढा सोपा किल्ला आहे. त्याला वाटलं हा किल्ला घ्यायला आपल्याला एकदम सोपं जाईल आणि लवकर हा किल्ला घेतला म्हणजे मराठ्यांची जी आहे ती पिळवणूक जास्त होईल. का बाबा या आपला एका दिवसात आपण एक किल्ला गमावून बसलो तर बाकीचे किल्ले घ्यायला किती हा किती एकदम ताकदीनिशी आलेला आहे बा. या हिशोबाने त्यांनी रामशेष किल्ल्याची निवड केली होती. या भ्रमात शहाबुद्दीन औरंगजेबाला म्हणतो, हुजूर एकदम छोटा किल्ला आहे, शाम तक आपके पैरों में होगा. औरंगजेबाने विचारलंय की शहाबुद्दीन हा किल्ला तू किती वेळात घेशील. तो या भ्रमात औरंगजेबाला म्हणतो की हुजूर एकदम छोटा किल्ला है, शाम तक आपके पैरों में. हुजूर शाम तक किल्ला आपके पैरों में होगा. शहाबुद्दीनचा हा भ्रम होता की हा किल्ला तो संध्याकाळपर्यंत त्याच्या राजाच्या पायाशी टाकील, पण नंतरचे 6 वर्ष हा किल्ला शहाबुद्दीनला घेता आला नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यांनी. हर एक प्रकारे त्यांनी आक्रमण केले, तोफगोल्यांचे मारे केले, दुसऱ्या बंधू काय असतील त्यांच्याकडे वेगवेगळे साहित्य त्याने मारे केले, परंतु हा किल्ला त्यांना 6 वर्ष घेता आला नाही. तर या युद्धात म्हणजे जे मराठ्यांनी या मोगलांबरोबर जे युद्ध केलं तर या युद्धामध्ये मराठ्यांनी दोन्ही पण गोष्टी अवलंबल्या. एक तर म्हणजे समोरासमोर पण युद्ध केलं आणि दुसरं म्हणजे गनिमी कावा. अंधारात यायचं, मारायचं आणि पळून जायचं. तोच तर त्यांचा प्लस पॉइंट होता. गनिमी कावा प्लस पॉइंट होता की गनिमी काव्यामध्ये मराठे खूपच तरबेज होते. तुम्ही जर याचं बघाल जो शाहिस्ते खानाला पुण्यामध्ये बोट छाटले होते महाराजांनी, तर तो गनिमी कावाच होता. किती मोठं कारस्थान रचलं होतं आणि त्या कारस्थानातून शाहिस्ते खानाला मारण्याचा प्रयत्न केला. शाहिस्ते खान वाचला तो तिथे, पळाला तिथून. तर अशा या किल्ल्याचा जो किल्लेदार होता म्हणजे ज्या वेळेस मोगलांचं आक्रमण चालू होतं तर त्या काळचा जो किल्लेदार होता या रामशेष किल्ल्याचा तो होता श्रीधर बापूजी देशपांडे. म्हणजे त्या किल्लेदाराचं नाव सुद्धा अजून इतिहासात आहे. का आपल्याला मागच्या वेळेस मला वाटलं होतं, एक रील मध्ये म्हटलं होतं मी की या किल्लेदार वाड्यात जो राहणारा किल्लेदार होता त्याचं नाव सापडत नाही, परंतु इतिहास वाचल्यानंतर आपल्याला किल्लेदाराचं नाव सुद्धा सापडतं की श्रीधर बापूजी देशपांडे नाव होतं त्यांचं. आणि त्यांनी हा किल्ला दोन्ही पद्धतीने झुंजावला होता. एक युद्ध फेस टू फेस म्हणजे समोरासमोर आणि गनिमी काव्याने सुद्धा. 600 मावळे होते, अवघे 600 मावळे होते. रामशेष मानावा लागेल शहाबुद्दीनला. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 6 वर्ष तो लढत बसला तिथं. इतका किल्ला काय म्हणजे मोगलांना अक्कल नावाचा प्रकार नव्हता का काय? तो किल्ला सोडून त्यांनी दुसरीकडे जायचं. हे फक्त का घडलं असेल की ते नाही का एक माजुरेपणा का नाही मला भेटत नाही मी घेईलच, मला भेटत नाही मी घेईलच, अशा पद्धतीने तो माजुरेपणा होता त्यांच्या अंगामध्ये. तर त्यांनी तो प्रयत्न केला की हा मी घेईलच. पण हा किल्ला त्यानंतर 6 वर्ष लढल्यानंतर त्यांना भेटला नाही. तर हे युद्ध चालू असताना बादशाच्या लक्षात आलं का हे युद्ध फिरोजजंगला जमू नाही राहिलं. म्हणजे त्याच्यात त्यानं एवढे 6 वर्ष होत आले, म्हणजे 4-5 वर्ष झाले का हा किल्ला फिरोजजंगला घेता येत नाहीये. तर त्याने त्याचा सावत्र भाऊ याला शहाबुद्दीनच्या मदतीला पाठवलं. खान जहान बहादूर असं त्याचं नाव आहे. 12 मे 1682 रोजी त्या खान जहान बहादूरला त्याने फिरोजजंगच्या मदतीला पाठवलं. त्यांनी एक लाकडाचा दमदमा उभा केला होता. कसा कोणत्या पद्धतीने तर त्याला मानायला लागेल खरंच. 6 महिने शांत बसलेला होता, वेडा घालून रामशेजला वेडा. 6 महिने शांत, दिवसभर जंगलात जायचं, लाकडं तोडायचे. रामशेजच्या उंचीचा 6 महिन्यात दमदमा उभा केला. म्हणजे जेवढ्या उंचीचा रामशेज आहे, रामशेजच्या शेजारीच एक मोठा डोंगर आहे, तेवढाच त्या डोंगराला लगतच त्यांनी तेवढाच लाकडाचा दमदमा म्हणजे मोकळ्या भाषेत तेवढाच डोंगरा टाईपच लाकडात उभं केलं. आणि वरती स्पेस इतका होता का 100 तोफा आणि 200 मावळे म्हणजे त्याचे सैनिक उभे राहतील इतका मोठा दमदमा त्यावेळेस त्यांनी
6 ते 7 महिन्यात तयार केला होता. पण तो दमदमा जरी त्यांनी उभा केला, पण मराठ्यांच्या एक लक्षात आलं का आता दुसऱ्या दिवशी आपल्यावर आक्रमण होणार आहे या दमदम्याहून, तर त्यांनी आदल्या रात्रीलाच तो दमदम्याचा कट उधळून लावला. म्हणजे मराठे किती शातीर होते का त्यांना उद्याच्या गोष्टी आजच कळायच्या आणि आजच त्या गोष्टींचा फैसला लावून टाकायचे मराठी. हाच गनिमी कावा हाच गनिमी कावा होता जो मराठी वापरायचे. आणि तो पूर्ण एवढे 6 महिन्याचे कष्ट त्यांचे एका रात्रीत उधळून करून टाकले. तर हे सर्व घडल्यानंतर बादशाने फिरोज जंगला कदाचित माग बोलून घेतलं होतं. खलिता पाठवला बादशाने, शहाबुद्दीन तुम पीछे आ जाओ, तुम्हारा एक दिन कितने बरसों का होता है. शहाबुद्दीन तुम्हारा एक दिन कितने बरसों का होता है, हे बादशाने 6 वर्षानंतर त्या फिरोज जंगला विचारलं. असा काही थोडासा इतिहास आहे. असं नाहीये की हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला नाही. हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला होता, पण फितुरीने गेला होता. तर तो कसा, तर मुल्लेरच्या किल्ल्यावर जो नेमलेला मोगलांचा किल्लेदार होता नेक नामदार खान, याने अब्दुल करीम नावाच्या एका जमीनदारामार्फत ज्यावेळेस म्हणजे वेढा उठल्यानंतर सैन्य मोगलांचं माग सरकलं आणि त्यानंतर मुल्लेरच्या आपलं रामशेषवरती जो नवीन किल्लेदार नेमला होता, तर त्या मुल्लेरच्या किल्लेदारांनी या रामशेषवरच्या किल्लेदाराला फितूर केलं एका जमीनदारामार्फत आणि त्यानंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला होता. म्हणजे आपण जर म्हटलो तर हा किल्ला मोगलांना जिंकता आला नाही. हा किल्ला सरळ युद्धाने मोगलांना जिंकताच आला नाही. शेवट फितुरीच्याच माध्यमातून हा किल्ला मोगलांना जिंकता आला. असं काही या किल्ल्याचं सर्व वर्णन होतं. अभिभाऊ खूपच छान मोहीम होती ज्यावेळेस आपण ही केली. अभिभाऊंबरोबरची आमची ही पहिली मोहीम होती का जी आम्ही दोघे एकत्र आलो आणि हा जो छत्रपतींचा इतिहास आहे हा आपल्यापर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. आम्ही अजून पण खूप मोहिमा करू, सगळ्या मोहिमा करू. आम्हाला 200 जण बघू, 50 जण बघू, 100 जण बघू. आमचं एकच लक्ष आहे की आपल्याला हा इतिहास जो अपरिचित इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्याच्यासाठीच आम्ही हे एक चर्चासत्र सुद्धा करायला सुरुवात केली आहे. हे पहिलंच चर्चासत्र आहे आपलं. आपल्याला जर हे चर्चासत्र आवडलं तर नक्कीच लाईक करा. सर्व शिवभक्तांना माझी ही विनंती असेल की जर हे आवडलं तर आपल्या इतर शिवभक्तांबरोबर शेअर पण करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अभिभाऊ, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे फार महत्वाचं आहे, ज्यांनी आम्ही पण बळकट होतो आणि आम्हाला पण उत्स्फूर्त एक हे मिळतं, प्रोत्साहन मिळतं की आम्ही नवनवीन गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवू. आपण अजून एक प्रयत्न करतोय की आपल्या म्हणजे आपण लोकांपर्यंत वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही आता ते वेबसाईटचं काम चालू आहे सध्या. तर त्या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा एकदा वेबसाईट तयार झाली की आम्ही आपल्यापर्यंत ती शेअर करूच. तर चला तर मग या व्हिडिओला आम्ही आता इथेच थांबवतो. आपल्याला अजून काही माहिती हवी असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.